शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याची रक्कम देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी येणार, पण त्याचबरोबर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया काय आलेली आहे अपडेट आणि सरकारच्या माध्यमातून कोणती अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून हप्त्याला वितरणाला सुरुवात देखील करणार आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। जर आता तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 8व्या हप्त्याची रक्कम म्हणजे आजपासून देखील मिळणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणत्या ते महत्त्वाचे 18 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी येणार व आता या 18 जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार, कारण की आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न देता याचे 2 टप्पे या ठिकाणी करण्यात आले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता आजपासून या ठिकाणी मिळण्यास सुरुवात होईल। डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला आज रक्कम या ठिकाणी जमा होईल। फक्त तुमचा जिल्हा या 18 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये ठेवलं आहे याचा अर्थ असा निघेल। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमचं काय होणार? जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आता या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार? तर तुम्हाला नक्कीच मिळणार, पण त्यामागे या ठिकाणी एक अट आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार। म्हणून नक्की एकदा बघा की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला। जर आता तुम्हाला 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला 8वा हप्ता सुद्धा मिळणार नाही, आणि जर तुम्हाला 21वा हप्ता मिळालेला आहे तरच तुम्हाला 8वा हप्ता देखील मिळणार। फक्त आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा जो पण निधी आहे तो पण निधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, म्हणजेच 2000 रुपये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका। आता पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात येणार। मग पूर्णपणे महाराष्ट्राचं काय होणार? या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी पैसा देण्यात येणार। आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार। मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार? त्यांना मिळणार आहे की नाही मिळणार? तर याचं उत्तर आहे त्यांना पण मिळणार, पण त्यांना प्रतीक्षा करावी लागणार। तर ती प्रतीक्षा किती दिवसाची? तर ती 25 दिवसाची। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये झाला नाही तर तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार 8व्या हप्त्यासाठी। आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं? तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे? त्या 18 जिल्ह्यामध्ये असला तर तुम्हाला पण डीबीटीच्या माध्यमातून या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार। आणि जर या 3 दिवसामध्ये तुम्हाला मिळाला नाही तर समजून जा की या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नाहीच, म्हणून तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। तर तुमची चिंता मिटणार आहे, कारण की आता मी तुमच्यासमोर ती 18 जिल्ह्याची यादी मांडणार आहे। कोणत्या आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे? ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा निधी या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये असलं किंवा तुमची शेती या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असली तर तुम्हाला पण आनंद होणार, तुम्हाला पण दिलासा देखील मिळणार आहे। तर चला तुमचा जादा आपण वेळ न घेता त्या 18 जिल्हे तुमच्यासमोर टाकूया। कोणत्या आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला टप्पा देखील मिळणार आहे? आता तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर तुम्ही काळजीपूर्वक बघून चेक नक्की करा। पण त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला सुरू करू जिल्ह्याच्या यादीला। कोणत्या आहे ते 18 जिल्हे सविस्तरपणे तुमच्यासमोर मी यादी मांडणार आहे। त्या यादीमध्ये तुम्ही नक्कीच बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो। तर चला तुमचा जादा वेळ न घेतो आपण
ते सुरुवात करू त्या यादीला. तर या ठिकाणी पहिला जिल्हा असणार आपला जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून म्हणजे थेट डीबीटी मार्फत तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. दुसरा या ठिकाणी आपला जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती कदाचित संभाजीनगरमध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा असणार आपला बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंददायक बातमी ठरू शकते. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा धाराशिव जिल्हा. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही तुमची शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा देखील आपण बघणार आहोत. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला अहिल्यादेवी नगर. आता तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर देखील या ठिकाणी आलेली आहे. आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार. जर तुम्ही पण हा व्हिडिओ अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामधून बघत असाल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील लवकरच्या लवकर या ठिकाणी मिळणार. समोरचा जिल्हा बघू सोलापूर जिल्हा. आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधून आलेला असाल किंवा तुमची शेती सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरू शकते. समोरचा जिल्हा आपला असणार आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी. जर आता तुम्ही पण पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा पुणे जिल्हा तुमचा असेल आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये तुमची काही ना काही शेती असेल, त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला चिंता करायची कसलीच अडचण या ठिकाणी नाही. आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाचा क्षण आला. आता नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करण्यात आलं. या 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी आलेलं आहे. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये शेती तुमची असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता देखील मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुमची चिंता देखील मिटली. बऱ्यापैकी शेतकरी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. आता त्यांची चिंता या ठिकाणी मिटलेली आहे, कारण की आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता वाटणाला या ठिकाणी सुरुवात देखील करणार असून DBTच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पैसे देखील देण्यात येणार आहे. यामध्ये ह्या 18 जिल्ह्याला या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला या 2 ते 3 दिवसामध्ये DBTच्या माध्यमातून पैसे देखील मिळणार. आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते. यामुळे आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याला या ठिकाणी या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे की नाही आलेलं आहे तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. तुम्हाला पैसा या 2 ते 3 दिवसात मिळणार की तुम्हाला 25 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आहे की नाही आहे असा प्रश्न तुमच्या या कमेंटच्या माध्यमातून दूर केला जाईल. तर प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.